नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत सत्यनारायणच्या पूजेसाठी लागणारा प्रसाद आणि पंचामृत। गणपती बाप्पा तर आलेच। आता गणपती बाप्पाच्या उत्सवात सर्व देव सामील होणार, त्यात महत्त्वाचं सत्यनारायण। त्यासाठी आपल्याला लागणार आहे सत्यनारायणचा प्रसादाचा शिरा। तो कसा बनवायचा हे बघूया। चला तर मग बनवूया सत्यनारायणच्या पूजेचा प्रसाद। त्यासाठी लागणारे साहित्य आहे 1 वाटी रवा, 1 वाटी साखर, 1 वाटी तूप, दूध, काजू, बदाम, मनुके, वेलची आणि पिकलेले केळे। पॅनमध्ये 4 चमचे तूप घालून घ्यायचे। तूप चांगले गरम झाले आहे। आता त्यामध्ये आपण काजू बदाम बारीक कापून घेतले आहे, ते फ्राय करून घेणार आहोत। प्रसाद तयार करण्यासाठी लागणारे सामान हे समप्रमाणात असते, म्हणून आपण सर्व 1-1 वाटी घेतले। मोठ्या प्रमाणात करायचे असेल तर 1.25 किलो घ्यायचे। 1.25 किलो रवा, 1.25 किलो साखर, 1.25 किलो तूप। काजू बदाम छान भाजून झाले आहेत। आता त्यामध्ये आपण पिकलेले केळे कापून टाकले आहे, ते छान परतायचे। अशा पद्धतीने केळे परतून घेतले तर आपला शिरा 2 ते 3 दिवस बाहेर खराब होत नाही आणि 5 ते 6 दिवस फ्रीजमध्ये ठेवून खराब होत नाही। आता आपण एका वाटीने 4 वाट्या दूध मोजून घेणार आहोत। 1 वाटी रवा आहे म्हणजे 4 वाटी दूध आपण गरम करून घेणार आहोत। दुधाला छान उकळी येऊन द्यायची। कढईमध्ये उरलेले सर्व तूप घालून घ्यायचे। तूप छान गरम झाले आहे। आता त्यामध्ये रवा घालून घेणार आहोत आणि रवा छान भाजून घ्यायचा। रवा स्लो गॅसवर परतत राहून छान भाजून घ्यायचा। रवा खूप भाजायचा नाही, हलकासा गुलाबी रंग आला की त्यामध्ये आपण तळून घेतलेली केळी घालणार आहोत आणि केळी रव्यामध्ये छान मिक्स करून घ्यायची। सर्व रव्यामध्ये केळी छान मिक्स झाली की त्यामध्ये आपण साखर घालून घेणार आहोत। साखर पण छान मिक्स करून घ्यायची आणि 1 मिनिटभर सर्व मिश्रण छान परतून घ्यायचे। सर्व असे मिक्स झाले पाहिजे। आत्ताच बघा रव्याचा किती छान सुगंध येतोय। आता इकडे दूध पण छान उकळले आहे, ते हळूच पकडून आपण गरम गरम ओतून घेणार आहोत। दूध ओतताना हळूच ओतायचे, नाहीतर हातावर वाफ येऊन भाजू शकते। सर्व दूध आपण रव्यामध्ये घालून घेणार आहोत। मस्त असं गरम गरम दूध टाकलं की आपला रवा छान सुटसुटीत होतो। सर्व मिश्रण छान एकजीव करून घ्यायचे आणि त्यावर झाकण ठेवून गॅस स्लो करून छान 5 मिनिटं वाफ काढून घ्यायची। 5 मिनिटानंतर आपला शिरा छान वाफला आहे। बघा किती मस्त वाफला आहे आणि छान फुलून पण आला आहे। आता आपण सर्व शिरा छान मिक्स करून घेणार आहोत। बघा किती सुटसुटीत पण झाला आहे की नाही छान। आता सर्व छान हलवून झाले आहे। त्यामध्ये कापून घेतलेले काजू बदाम टाकून घ्यायचे, वेलची घालायची। अशा पद्धतीने केळे आणि काजू बदाम भाजून घेतले तर आपला सत्यनारायणचा प्रसाद खूप दिवस टिकतो। अशा पद्धतीने सत्यनारायणचा प्रसाद करा आणि कसा वाटला हे कमेंट करून सांगा। आता आपण बनवणार आहोत पूजेसाठी लागणारे पंचामृत। त्यासाठी आपल्याला 5 साहित्य लागणार आहेत: मध, तूप, दूध, साखर आणि दही। तर आता पंचामृत करण्यासाठी 1 चमचा मध घेतला आहे, त्यामध्ये 2 चमचे तूप घालणार आहोत। सर्व साहित्य एकापेक्षा दुप्पट घालायचे, म्हणजे 1 चमचा मध, 2 चमचे तूप, आता 4 चमचे साखर घालणार आहोत। अशा पद्धतीने पंचामृत तयार होते। 4 चमचे साखर झाली। आता आपण 8 चमचे दही घेणार आहोत। ही पंचामृत बनवायची पद्धत असते। 8 चमचे दही झाल्यानंतर त्यामध्ये
आपण मोजून 16 चमचे दूध घालणार आहोत। अशा पद्धतीने तयार होते पंचामृत। तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ हे कमेंट करून सांगा आणि हां, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि अशा पद्धतीने सत्यनारायणचा प्रसाद आणि पंचामृत आपण घरच्या घरी पटकन बनवू शकतो। तर बनवा आणि पूजा नसली तरी अशा पद्धतीचा शिरा करून खाल्ला तर खूप छान लागतो। आम्ही तर केळं घातल्याशिवाय शिरा करत नाही, कारण आम्हाला साधा शिरा आवडत नाही। मग अशा पद्धतीने शिरा करा, खावा। आणि कालच माझे 500 सबस्क्रायबर पूर्ण झाले आहेत, त्याबद्दल माझ्या सर्व सबस्क्रायबरांना मनापासून धन्यवाद। थँक्यू। आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन।